या अभंगात ज्ञानेश्वर महाराज भक्तीचे महत्व आपल्याला समजून सांगत आहे। जे उपनिषद आहे ते भावाला महत्वच देत नाही। जे मुख्य ग्रंथ आहे, भारतीय सनातन धर्मातील जे मुख्य ग्रंथ आहे त्यामध्ये भावना, माया याला महत्व नाही, तरी आपण त्यालाच महत्व देतो। देवाच्या प्राप्तीत लोक वरवरतून नाव घेते, कठीण परिश्रम करणं, पुस्तक वाचणं कंटाळा येते, कीर्तनाला जाणं, तिथे बसणं, तिथे दिमाग लावणं, प्रश्न उचलणं यात श्रम लागते। आपण जे व्यवस्थेत आहो ते व्यवस्था नाकारणं याच्यात हिंमत लागते। ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे की आता तुम्हाला जर भाव असेल तर तुम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या पुढे वागसाल, त्यावर चालतो। आपण जोही रस्त्यावर जाणार त्या ठिकाणी कृष्णच भेटेन। गीतेमध्ये म्हटलेलं आहे की अर्जुना, तू ज्याही रस्त्यानं जाणार किंवा लोक ज्याही रस्त्यानं जाऊन ते शेवटी माझ्यापर्यंतच पोहोचतात। एखादा व्यक्ती राहते बारीक, तो मोठ्या मोठ्याने धमकी देते की बा मी असं करा पाहिजे, आता जर तुम्ही काही केलं हात लावून दाखवा मला। कोणीतरी ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न विचारला, देव कसा प्रसन्न होते? ज्ञानेश्वर महाराज उत्तर देते, उगार आहे निवांत शिनशी वाया, तुला काय गरज आहे, तू उगार आहे, काही बदल न करता। एखादा जीवनसाथी असण्याची कामना प्रत्येक व्यक्तीत राहते। आता ते कामना जे राहते ते रसायनांची राहते, ते त्याची कामना नाही। जे समाज आहे, जे सभ्यता आहे ते या भावनेला खूप जास्त वाढवून टाकते। ज्या सभ्यता असे नियम बनवले, अशा नैतिकता बनवल्या, ज्या आपण बनवल्या या उद्देशाने की त्यांना आपली पाशविकता, आपल्या अंदरचं जनावर शांत होणार, त्याचा परिणाम झाला की माणूस आणखी जास्त जनावर झाला। माणसाची अशी प्रवृत्ती राहते की जे गोष्ट त्याला दिसत नाही, जे गोष्ट त्याच्यापासून लपवल्या जाते त्याच्यापर्यंत तो जास्त उत्सुक होते। म्हणून बुद्ध म्हणतात सर्वम दुःखम, जे सुख आहे ते दुःखापेक्षा 3 पट जास्त मोठे दुःख आहे। ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे बदलणं। कोणता बदल म्हणत आहे? आता जशी आपली परिस्थिती आहे त्याच्यात काही बदल नाही करावा असं म्हणत आहे का ज्ञानेश्वर महाराज? जो मी आहे तो सगळ्यांचा अर्थ विकृत करते, म्हणून सगळं अध्यात्म ह्या मीची चर्चा करते। ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे उगार आहे, हरी कसा भेटत तर एकच उपाय, तू उगार आहे, चुप बस, तू काही बदल करू नको, काही कणाची बाया घालू नको। सगळ्या संतांनी एकच गोष्ट केली। आपण मूर्ख जे समजत नाही, सोपी भाषेत समजून सांगितलं, जर आपण त्यांचं पूर्ण वाचलं, त्याची बुद्धी लावली, समजलं, आपल्याला स्पष्टपणे समजून येते। जय जय राम कृष्ण हरी। भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलून कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगाराय निवांत शिनसी वाया, सायास करीसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कवन्या भुवनी, ज्ञानदेव मने हरि जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे, तुटेल धरणे प्रपंचाचे, तुटेल धरणे प्रपंचाचे। रामकृष्ण हरी माऊली। मी गौरव दादा आपले या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठ शृंखलेतील 4था अभंग घेणार आहोत। या अभंगात ज्ञानेश्वर महाराज भक्तीचे महत्व आपल्याला समजून सांगत आहे। भक्ती काय, ज्ञान काय, भाव काय आणि शक्तीचा वापरचं एक उदाहरण मस्त देतात ज्ञानेश्वर महाराज, ते आपण बघणार आहोत। प्रपंचाचे महत्व, प्रपंचाचे कष्ट हे ज्ञानेश्वर महाराज आज आपल्याला समजून सांगत आहे। पांडुरंगाच्या साक्षीने, ज्ञानेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने आणि तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने आपण हे समजणे सुरू करणार आहोत। इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये। या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आता सोप्यात सोपी भाषा समजून सांगतो। भाव काय राहते, आपल्याला काय वाटते भाव काय असेल? भाव म्हणजे इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे इमानदारी, खरं, प्रामाणिकता। या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज ते आपल्याला संबोधित करून सांगत आहे। आता तुम्ही पहा, भाव, जे भावना राहते, इमोशन राहते, इच्छा राहते, ते आपण पाहू शकता कसे राहते, त्यांची सायकोलॉजी समजून घ्या, मानसशास्त्र समजून घ्यायचा आपण प्रयत्न। कारण जे उपनिषद आहे ते भावाला महत्वच देत नाही। जे मुख्य ग्रंथ आहे,
भारतीय सनातन धर्मातील जे मुख्य ग्रंथ आहे त्यामध्ये भावना, माया याला महत्व नाही, तरी आपण त्यालाच महत्व देतो. काऊन काऊन या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, अद्वैत म्हटलं तर भाव कोणासाठी? अद्वैत म्हटलं भावना आल्या कसं काय? तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती. बोलू या ठिकाणी आपण पाहू शकता भाव म्हणजे काय. भाव म्हणजे माझी इच्छा आहे, मला खरंच त्याला प्राप्त करायचं, माझ्या त्याच्याप्रती भाव आहे, मी त्याला कोणत्याही परिस्थितीत मी त्याला प्राप्त करू इच्छितो, मला तो पाहिजे, याला म्हणते भाव. आता त्यातले भेटवण्यासाठी मी काहीही करू शकतो, याला म्हणते भाव. या ठिकाणी इमानदारी शब्द आपण वापरू शकतो. भाव म्हणजे इमोशन नाही की मला त्याच्याप्रती करुणा आहे, भावना आहे, मी त्याच्या दुःखात दुःखी होतो, असे नाही. भाव म्हणजे इमानदारी, खरंच आपल्याला तो पाहिजे, त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही, मला त्याचे एवढा माझा भाव आहे त्याच्याप्रती, मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज भाव म्हणजे इमानदारी म्हणत आहे. जे इमानदारी येते जेव्हा आपण हे समजतो की आपण त्याच्याशिवाय जगूच शकत नाही, त्याला मला कसंही करून पाहिजे, त्याला मला कसंही करून प्राप्त करायचं आहे, तर त्या ठिकाणी हा भाव येते. भाव असेल तेवढ्याने चालत नाही की मला तो पाहिजे, त्याच्यापाशी खरं इमानदारी ठेवून आपल्याला त्याला भेटण्याचा प्रयत्न करा. इमानदारी पूर्णपणे तार्किकरित्या पूर्ण आपल्या शरीराचं, आपलं स्वतःचं जेही काही असेल ते पूर्ण त्याला लावून आपल्याला हे त्याला मिळायचं आहे, त्याला भेटायचं आहे, त्याला जाऊन प्राप्त व्हायचं आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचा हा इरादा. ज्ञानेश्वर महाराज भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, हे जेव्हा भाव असेल, खरंच बा मला त्याला प्राप्त करायचं, मी त्याच्यासाठी कोणताही मोबदला देऊ शकतो, कोणतीही त्यासाठी किंमत देऊ शकतो, तुम्ही फक्त सांगा. ते किंमत पैशाची असो, भावनेची असो, किंवा ते किंमत असो आपल्या इमानदारीची, ते किंमत असो स्वार्थ ठुकरवण्याची. आता पाहू शकता, देवाच्या प्राप्तीत लोक वरवरतून नाव घेते, कठीण परिश्रम करणं, पुस्तक वाचणं कंटाळा येते, कीर्तनाला जाणं, तिथे बसणं, तिथे दिमाग लावणं, प्रश्न उचलणं, यात श्रम लागते. आपण जे व्यवस्थेत आहो ते व्यवस्था नाकारणं, याच्यात हिंमत लागते. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे की आता तुम्हाला जर भाव असेल तर तुम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या पुढे वागसाल नाही. पण आपण आपल्या जीवनात पाहिले तर प्रत्येक वेळेस आपण कोणाला पुढे वागलेलंच असतो. कधी परिवारापुढं वागतो, कधी आपल्या इच्छेंपुढं वागतो, कधी समाजापुढं वागतो, कधी धर्मापुढं वागतो, कशा ना कशा पुढं आपण वागतो. आता या वागण्याला नाही म्हणायचं असेल तेव्हा हरीला भेटू शकतो. जर हरीला प्राप्त करायचं असेल तर बाकीच्यांना नाही म्हणाला, की बाकीच्या प्रती अभाव असला पाहिजे, बाकीच्या प्रती भाव नसला पाहिजे, बाकीच्या प्रती अभाव. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे, भाव नसेल तर भक्तीच नाही. या ठिकाणी भक्तीची चांगली परिभाषा ज्ञानेश्वर महाराज आपल्याला देताना दिसते. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, खरी इमानदारीने आपल्या अंदरून त्याला प्राप्त करण्याची इच्छा, हे म्हणजे भक्ती. भाव इमानदारीने त्याला प्राप्त करण्याची, आपण पूर्ण परिश्रमाने त्याला प्राप्त करण्याची इच्छा म्हणजे भक्ती. आपण पाहू शकता, प्रत्येक व्यक्तीच्या अंदर भक्ती राहते. मी काय म्हटलं, प्रत्येक, तुम्ही कणापासून घेतले तर अस्मंतापर्यंत सगळ्यांच्या याच्यात भक्ती राहते. गोष्ट कशी आहे, इच्छा सगळ्यांची आहे दुःखापासून मुक्तीची. या ठिकाणी हे लक्षात ठेवा की जे खरे ज्ञानी झाले आहे त्यांनी दुःखाला ईश्वर म्हटलेले आहे, दुःखाला सर्वोत्तम, सर्वांच्या पलीकडे म्हटलेले आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, ते भक्ती सगळ्यांच्या अंदर राहते, पण आपण ते स्पष्ट करत नाही, त्याला समजण्याचा प्रयत्न करत नाही. आपण न कळत त्या भक्तीच्या रस्त्यावर चालतो. आपण जोही रस्त्यावर जाणार त्या ठिकाणी कृष्णच भेटेन. गीतेमध्ये म्हटलेलं आहे की अर्जुना, तू ज्याही रस्त्यानं जाणार किंवा लोक ज्याही रस्त्यानं जाऊन ते शेवटी माझ्यापर्यंतच पोचतात. प्रत्येक रस्ता माझ्यापर्यंत घेऊन जाते. पण गोष्ट कशी आहे
की तो रास्ता कठीण राहते आणि तो मेल्यावर भेटते. आपल्याला आता पाहिजे ना, आपण घास असा खाऊ शकतो, तो घुमून खायची गरज काय? ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे, भाव स्पष्टपणे ठेवा. समजदारीच्या बुद्धीत जे आपल्या याच्यात राहते त्याच्यात दुःखापासून मुक्तीची इच्छा ठेवा. म्हणजे हरीला भेटण्याची इच्छा. दुःखापासून मुक्तीची इच्छा आहे. जे माहिती मला भेटत असेल दुःखापासून मुक्त करणारी, मी त्याला पूर्ण समजून घेणार. असं नाही की मंदातच सोडून जाणार. मी प्रयोग करन. खरंच पहिले प्रयोग करन, त्यामध्ये जे थेरी आहे, जे लिखित आहे ते समजून घेणार. आणि ते जे करायचं म्हणत आहे, जर थेरी जर परवानगी देत असेल, जे आपलं शिकवणे परवानगी देत असेल, ते शिकवण्यात जे समजले ते परवानगी देत असेल, तर प्रॅक्टिकली करण, म्हणजे प्रात्यक्षिकही करण. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणत आहे, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असे म्हणत आहे, एक उदाहरण देत आहे, बळे विन शक्ती, बोलू नये. आपण एखादा व्यक्ती राहते बारीक, ताकद नाही, काही नाही, जेवण त्याचं बराबर नाही, एक प्रकारे कुपोषितच पकडून चला, काही खाले भेटलं नाही, असा माणूस राहते. तो मोठ्या मोठ्याने धमकी देते की बा मी असं करा पाहिजे, आता जर तुम्ही काही केलं हात लावून दाखवा मला, नाही तर पहा, हात लावला तर पहा, अशा धमकी देते. पण शक्ती आहे का ते पहा, ताकद आहे काय, शरीरात ताकद आहे काय हे पहा पहिले, बरोबर, नंतर धमकी द्यायची, नंतर बोलायचं की बा हे आहे ते आहे. इमानदारीनं आपण पाहिलं, इमानदारीनं आपण पूर्ण परीक्षण केलं, इमानदारीनं पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही म्हणायचं की आम्ही भक्त आहो, आम्हाला भक्ती आहे, आम्ही विठ्ठलाचे मोठे भक्त आहो. पण लोक तसेच म्हणून जाते की बा आम्ही भक्त, हे ते, काय करते, नाव घेते. या ठिकाणी नाव घेणं काय आहे, समजणं. जे विवेकी मन आहे, जे विवेकी मेंदू आहे, त्याच्या अंदर विठ्ठलाला आणणं, दुःखमुक्तीला आणणं, त्यावरती इमानदारी ठेवणं, याला म्हटलेलं आहे भक्ती. तर भक्ती म्हणजे जी इमानदारीने येते आणि पूर्ण समजणं येते, त्याला भक्ती म्हटलं आहे. पुढच्या कडव्यात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये कैसेनी दैवत, प्रसन्न त्वरित, उगाराय निवांत, शिनशिवाया. या ठिकाणी सगळ्यात मूलभूत म्हणजे बेसिक जे कामाचा कन्सेप्ट आहे, जो पहिला कन्सेप्ट आहे, जो पहिली गोष्ट आहे, ते ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपल्याला समजून सांगताना दिसते. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, कैसेनी दैवत, प्रसन्न त्वरित, उगाराय निवांत, शिनशिवाया. कोणीतरी ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न विचारला, देव कसा प्रसन्न होते, काय करायचं देव प्रसन्न करून घेण्यासाठी? या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज उत्तर देते, उगाराय निवांत, शिनशिवाया. तुला काय गरज आहे, तू उगाराय काही बदल न करता, शिनशिवाया एक कणही वाया न घालवता तिथे तो उभा आहे. थांब, पाय, समज, काही करू नको, पहिले पूर्ण समजून घे. ते समजल्यानंतर काम ऑटोमॅटिक होणार, तुम्हाला करायची गरज नाही, काम स्वतःहून निघेल. आता पाहू शकता, कबीर साहेब या ठिकाणी म्हणते की छिनी रे छिनी चादरिया, जो की तो धरदिरी. या ठिकाणी कबीर साहेब असे म्हणत आहे की जे चादर आहे, जे आलेली आहे, त्याच्यावर खूप संस्कार पडतात. हे जे चादर आहे, शरीर रूपी चादर आहे, मन रूपी चादर आहे, याच्यावर खूप संस्कार पडतात, याला खूप कामना येते. ते कामना त्याची नसते. आता पाहू शकता तुम्ही, कामना त्याची नसते म्हटलं तर, जे साथी असण्याची, एखादा जीवन साथी असण्याची कामना प्रत्येक व्यक्तीत राहते. आता ते कामना जे राहते ते रसायनांची राहते, ते त्याची कामना नाही. आता तुम्ही पाहू शकता, रसायन निघते, विज्ञान म्हणते की मेंदूमध्ये वेगवेगळे रसायन निघते, खूप सारे रसायन निघते. एक टेस्टोस्टेरॉन नावाचं रसायन आहे, जे ह्या भावनेसाठी कारणीभूत आहे, जे शारीरिक सुखाची भावना राहते त्याच्यासाठी ते कारणीभूत आहे. आता ते भावना निघाली, पूर्ण ते आपल्या शरीरावर, आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवते, कंट्रोल ठेवते, ताबा मिळून घेते. आपल्या जे शरीर आहे त्याच्यावरती पूर्ण ताबा मिळून घेते, आपल्याला बाकी विचारच येत नाही. तर असे हे टेस्टोस्टेरॉन आहे, असे भावना निघते. तुम्ही ह्या भावनेला जास्तच वाढवून टाकता,
जे समाज आहे, जे सभ्यता आहे, ते या भावनेला खूप जास्त वाढवून टाकते. आता एक सामान्य जनावर आहे, आपण पाहू शकता की एक कुत्रा आहे. कबीर साहेब याचंही उदाहरण देते. तुम्ही दोहा शोधून आणा, तुम्ही दोहा शोधून याच्या कमेंटमध्ये मला सांगा. तर जे कबीर साहेब सरळ सरळ म्हणत आहे की हे जे भावना आहे, हे जे कामुकता आहे कुत्र्यांमध्ये, प्राण्यांमध्ये फक्त काही 2-3 दिवसाच्या राहते. जेव्हा त्यांची पाळी येते तेव्हाच त्यांच्यात ते कामुकता उत्तेजित होते. जशी हिवाळ्यात आता आपण बघू शकता, हिवाळ्यातच जास्तीत जास्त आपल्याला कुत्र्यांची पिल्ले पाहायला मिळेल. पण जे नर आहे तो पूर्ण वर्षभर कामुक राहते. कारण काय? या ठिकाणी कामुकतेला कंट्रोल करण्याची गोष्ट नाही म्हणत आहे. गोष्ट आहे आपण असे विचार ठेवले, असे गोष्ट आपण बनवल्या, अशा सभ्यता, असे नियम बनवले, अशा नैतिकता बनवल्या, ज्या आपण बनवले या उद्देशाने की त्यांना आपली पाशविकता, आपल्या अंदरचं जनावर शांत होणार. पण झालं काय? जे आपली सभ्यता, जे आपले गावं बनवले, जे नियम बनवले, ते याच्यासाठी बनवले की आपली सभ्यता, आपली जी पाशविकता, जे जनावर आहे आपल्या अंदरचं, ते शांत. पण त्याचा परिणाम उलटा झाला. त्याचा परिणाम झाला की माणूस आणखी जास्त जनावर झाला. आता पाहू शकता, जे पोरींची शाळा राहते त्या ठिकाणी खूप सारे पोरं भटकताना दिसते. भारतीय सभ्यतेत, विशेष करून भारतीय सभ्यतेत, विदेशी सभ्यतेतही असे खूप झाले, पण विशेष करून भारतीय सभ्यतेत जे स्त्रीचं शरीर आहे त्याला खूप महत्वाचं बनवून टाकलं. स्त्रीचं शरीर आहे त्याला आपली इज्जत बनवून टाकले. ते काय एवढं महत्वाचं आहे का? विचार करा. ते काय एवढं महत्वाचं आहे? त्याला प्रदर्शित न करणं हे काय एवढं महत्वाचं आहे का? ते प्रदर्शित न केल्यानं माणसाची अशी प्रवृत्ती राहते की जे गोष्ट त्याला दिसत नाही, जे गोष्ट त्याच्यापासून लपवल्या जाते, त्याच्यापासून तो जास्त उत्सुक होते. त्या गोष्टीत काही नसते. ते जे गोष्ट लपून ठेवल्या जाते त्या गोष्टीत काही नसते. काही काही शाळा तर अशा राहते, काही काही पालक तर असे राहते की पोरीला वेगळ्या शाळेत टाकते. तो पोरगा लहानपणापासून भेटलाच नाही पोरीले, पोरगी कशी राहते काय माहित नाही, पण त्याला उत्सुकता जास्त येणार नाही. त्याला उत्सुकता जास्त येणार, त्याला वाटेल किंवा काय आहे, किती कसा माल असन, हा काय काय याच्यात असन, वस्तू समजते. त्यांना एक व्यक्ती आहे हे दिसत नाही, त्यांना ते वस्तू वाटते. म्हणून तर शब्द वापरले जाते पोरींच्या प्रति, बायांच्या प्रति माल, आणखी खूप सारे शब्द आहे. तर असे तर व्यक्तीला व्यक्ती समजायचे. तू निवांत राहा, जसं प्रकृतीस्थ, याला आपण म्हणू शकतो प्रकृतीस्थ. एक शब्द राहते जे याच्यात वापरले जाते, आत्मस्थ. जे आत्म्यात स्थित आहे त्याला आत्मस्थ म्हटले जाते. ते आत्मस्थ स्थित राहणे म्हणजे काय? प्रकृतीस्थ स्थित राहणे. आता हे दोन शब्द आहे, याच्यात खूप गडबड होऊन जाते, आत्मस्थ आणि प्रकृतीस्थ. आता आपण सोप्या उदाहरणात समजू. एक व्यक्ती आहे जो निसर्गाने आला, जंगलात राहत आहे, त्याला सभ्यतेशी घेणं देणंच नाही. तो माणूस जंगलातच वाढला, जंगलातच सगळं झालं, जे भेटलं ते खाल्लं, जे भेटलं ते, त्याला जास्त दुःख नाही. तो पशुसारखाच आहे. एक ठिकाणी आहे माणूस जो इथं आला, त्याची इच्छा वाढल्या, त्याला वाटलं मी आहे, या मीला खूप इच्छा आहे बा, मला संपूर्णता पाहिजे, मला पूर्ण व्हायचं आहे, असं त्याला वाटू लागलं. त्या वाटण्यात त्याला जास्तीच्या गोष्टी अंगावर घेतल्या. जेवढ्या त्याच्या गरजा आहेत त्याच्यापेक्षा त्याने जास्तीच्या गोष्टी अंगावर घेतल्या का, किंवा मी काहीतरी आहो बा, मला खूप गोष्टी पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, अशा गोष्टी म्हणून त्यानं खूप गोष्टी आपल्या अंगावर घेतल्या. आता झालं काय? हे जे जास्तीच्या गोष्टी घेतल्या त्याला गरज नाही आहे, त्याला भेटायच आहे. पहिली गोष्ट, भेटण्यात श्रम करायला लागेल, त्याच्यात दुःख होते, आणि भेटल्यावर इथे काही कामाची नाही आहेत, मग त्याच्यात दुःख होणार. आता सांगा, दोन्हीकडून फसला तो. म्हणून बुद्ध म्हणतात सर्वम दुःखम. जे सुख आहे ते दुःखापेक्षा 3 पट जास्त मोठे दुःख आहे. सुख जे आहे दुःखापेक्षा 3 पट जास्त दुःख आहे. कारण तुम्ही ते मेहनत करून भेटवलं, ते मेहनत करून भेटवल्यानंतर त्याला सांभाळण्यासाठी मेहनत करायला लागेल, आणि ते भेटवल्यावर त्यांची निस्सारता दिसली, त्याच्यात काही उपयोगिता नाही हे दिसले, तर आणखी दुःख. आता बोला. तर अशी गोष्ट ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे, तू निवांत राहा, जसं प्रकृतीस्थ आहे, जसं तू आहे
जसं शरीर आहे, शरीराला शरीराचं काम करू दे. कारण कसं होते, जास्तीच्या इच्छा घेतल्या शरीराला जेवढं पाहिजे तेवढंच करते. आपण आहो, जो मी आहे, जो मी निर्माण होते, तो जास्तीच्या इच्छा करते. तो जास्तीच्या इच्छा करण्या कारणाने सगळे गडबड होऊन जाते. तो मी तिथं निर्माण होऊन जाते. शरीर आहे बा, शरीराला भूक लागली, शरीर बुद्धीचा वापर करून जेवण शोधून घेणार. शरीराला आणखी थंडी वाजत आहे, तर थंडीचा आविष्कार करून थंडीपासून काहीतरी सबक घेऊन तो काहीतरी आपले वस्त्र निर्माण करा, आपले केस वाढवून, जे आहे जो व्यवस्था आहे ते बरोबर करा. पण आपण जास्तीच्या इच्छा करतो. हा जो जास्तीचा इच्छा करणार आहे, हा मी आपण. तर हा जास्तीचा इच्छा करण्याची गरज नाही आहे. गरज आहे का? आता तुम्ही सांगा, ज्या गरजेच्या गोष्टी आहे त्या पूर्ण झाल्या, आता हे जास्तीचा इच्छा करण्याची गरज आहे. म्हणून आपल्या शास्त्रात म्हटलं आहे, अहम जो आहे, मी जो आहे तो खोटा आहे, त्याची गरज नाही तरी तो आहे. इथे शरीर आहे, शरीर नाही म्हणत आहे खोटा आहे, पण जो मी आहे, जास्तीची इच्छा करण्याचा भाव आहे, जास्तीची गोष्ट भेटवण्याचा भाव आहे, हा खोटा आहे. याला मी म्हटलंय. आता आपण प्रत्यक्षपणे मीला पाहू शकत नाही. सांगा बरं, का कोण आहे मी सांगा कोण? बोट, नख, हात, पाय, पोट, जीभ, काय आहे? कान. सांगा कुठं आहे मी? हा पूर्ण याला मी म्हटलं. ते मी कुठं आहे? मेंदूमध्ये मी कुठं आहे? दाखवा, कोणता भाग आहे? विज्ञान तर सिद्ध करू नाही शकलं की बा मी सारखा कोणता भाग आहे किंवा आत्म्यासारखा कोणता भाग आहे. जो हा मी भाव आहे, हा पूर्ण आपल्या जे विचारांना निर्माण झालेला आहे. याची गरज नव्हती. हे जे मीच्या एका विशिष्ट प्रक्रियेपुढे विशिष्ट प्रकारची क्रिया देणं, म्हणजे एक गोष्ट घडली त्याला असं उत्तर दिलं. एक गोष्ट घडली, अमुक गोष्ट घडली आणि त्याला मी अमुक प्रकारे त्याला जबाब दिला, अमुक प्रकारे त्याच्यात केलं. उदाहरणार्थ समजा, एखाद्यानं आपल्याला मारलं, आपण त्याला उलटून मारलं. काय? हे जो जास्तीचं करण्याची गोष्ट आहे, बिना समजे करण्याची गोष्ट आहे, क्रियेला प्रतिक्रिया देणं आहे, हा मी भाव. हा जो आहे मी भाव आहे, जास्तीचं करणं. जी गरज होती तेवढं करायचं, जास्तीचं करायची गरज काय? तुम्ही पहा ना, काय गरज आहे? मेंदूला विचार करू द्या ना. मेंदूने जर म्हटलं नाही बा, इथं भांडण करून फायदा आहे तर भांडण करायचं, नाही करून फायदा कशाला करायचा, बिनफुकट कशाला वेळ घालवायचा. तर असं ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, कैसेनी दैवत उगाराय प्रसन्न त्वरित, उगाराय निवांत शिनसिवाय. काही तुझ्यात बदल न करता तू निवांत राहा. या ठिकाणी बदल करणं, आता पहा बदलाची सुरुवात. ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे बदलणं. कोणता बदल म्हणत आहे? आता जशी आपली परिस्थिती आहे त्याच्यात काही बदल नाही करावा असं म्हणत आहे का ज्ञानेश्वर महाराज? इथं एक आठवते, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या ठिकाणी म्हणत आहे, तुमची जी अनंत स्थिती होती त्याच्यात स्थिर. आता तुम्ही लहान लेकराला पहा, त्याच्यात असते का एवढ्या इच्छा? जेवढ्या इच्छा आपण करतो, जेवढ्या इच्छेच्या मागं आपण पडतो, एका लहान लेकराच्या मनात असते काय? त्याला फक्त पाहिजे जेवण, त्याला त्याचं साफ राहिलं पाहिजे, ते बस एवढ्याच इच्छा राहते. जास्तीच्या इच्छा असते काय? कपडे थंडी न वाजो, हे इच्छा राहते त्याची, बाकी काही. आपल्या इच्छा काय? थंडी न लागत आहे, मोठं जॅकेट घ्या, मोठ्या कंपनीचं जॅकेट घ्या. घर शांत असतानाही जास्तीचं सामान घ्या, हे सामान ते सामान, इकडचं सामान, इकडे कोणतं, ह्या कोपऱ्यात कोणतं ठेवा, त्या कोपऱ्यात कोणतं ठेवा. हे आहे जास्तीची इच्छा. हा आहे मी. आता हे जी स्थिती लहान लेकराची ठेवली, या स्थितीत तुम्ही कायम राहा ना. तुम्हाला काय गरज ही स्थिती बदलावायची? ही स्थिती अनंत आहे. तुम्हाला काही पाहिजे नाही, शरीराला पाहिजे, तुमच्या मनात काही दुःख होणार नाही. शरीराला दुःखान पोट कातायस करा, तुम्हाला दुःख होणार नाही. जेव्हा आपण जास्तीची इच्छा करतो, ते पूर्ण नाही झाल्या, तेव्हाच आपल्याला दुःख होते. आपण म्हणतो तो आपल्या जवळ राहिला पाहिजे. एखादा व्यक्ती आहे, तो आपल्यासोबत कायम राहिला पाहिजे. गरज काय? तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहिला, त्याची गरज वाटणार नाही. त्याला मुक्त करसान, तुम्ही जाऊ देसान, त्याला म्हणसान तुझी मर्जी, तुला जेव्हा जायचं तेव्हा तू जाऊ शकतो. मी तुझ्यावर बंधन, मी प्रेम आहे, जे प्रेमाचं आहे नातं ते निभवणार, पण तुझ्यावर बंधन नाही. अशा प्रकारे जो मी आहे तो सगळ्यांचा अर्थ विकृत करते. म्हणून सगळं अध्यात्म ह्या मीची चर्चा करते.
ह्या मीचा उपाय काढला म्हणजे दुःखाचा उपाय भेटून गेला. विठ्ठल हे त्याचंच प्रतीक आहे. आपण पाहू शकता विठ्ठलची जे संकल्पना आहे, उंच संकल्पना आहे. मी भावाला विसरून गेलोय का उंच कामात लागलो, देव प्रसन्न झाला, याला म्हणते विठ्ठल. पुंडलिकाची कहाणी तर आपल्याला माहितच आहे. तर इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, उगाराय निवांत शिनीसी वाया. हे परिस्थिती तशी ठेवायला नाही म्हणत आहे. जे तुम्ही सुरुवातीला परिस्थितीत आलते, ज्या सुरुवातीच्या परिस्थितीत तुम्ही निर्माण झाले, ते परिस्थिती कायम ठेवा. तुम्हाला मिटून टाका, तुम्हाला झोपून टाका, तुम्हाला खतम करून टाका. जे शरीर आहेत शरीराला राहू द्या, मेंदूला राहू द्या, मेंदूला जे करायचं ते करू द्या. तुम्ही शांत व्हा, तुम्ही झोपून राहा, असे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे. जे पहिली स्थिती होती, वास्तविक स्थिती होती. आणि हा जो मी आहे, हा जेव्हा झोपून जाते तेव्हा त्याला आत्मा म्हणू शकतो आपण. आत्मा तशी गोष्टच नाही आहे, मी सारखी गोष्ट नाही आहे. तो फक्त ऑटोमॅटिक निर्माण झाला, खोटा आहे. निर्माण झाल्यासारखा वाटते, बनल्यासारखा वाटते, आपल्या अंदर असल्यासारखा वाटते, पण आहे नाही. तो बनलेला आहे, त्याला झोपून टाका, आत्मा आहे. त्याला खतम करून टाका, मिटून टाका, आत्मा आहे. तुमची दिमाग राहणार, पण जो मी आहे तो मिटून टाका, याला आत्मा म्हटलं. आता तो मिटला, काय राहिलं सांगा? राहिलं काय? जेव्हा काहीतरी असण्याचा भाव आलतात तेव्हा अहम म्हटल्या जाते. जेव्हा ते निघून गेलं, जेव्हा काहीच नाही राहिलं तिथं, तेव्हा आत्मा म्हटलं. आता आत्मा काय? त्या शून्यतेला आत्मा म्हटलंय. ते जे खाली जागा उरते त्याला आत्मा म्हटलंय. इकडे जो मनातला मी आहे तो मिटून जाते, तर आपण असं म्हणू शकतो तिथं आत्मा आली. आणि इकडे शरीर जो आहे, आणि इकडे जे शरीर जे आहे ते त्याच्यानुसार काम करते. आता सांगा काय राहिलं? आत्माही नाही, तुम्ही नाही, पूर्ण झाले शरीर स्वतःनुसार काम. जे शरीराला खरंच उपयोगी आहे ते गोष्ट त्याला भेटत. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, उगार आहे. हरी कसा भेटत तर एकच उपाय, तू उगार आहे, चुप बस, तू काही बदल करू नको, काही कणाची वाया घालू नको. जसं आहे, जशी चादर आहे, कोरी चादर आहे तशी ते देऊन दे. जशी चादर आहे तशी ते यमाच्या हाती देऊन दे. जेवढी तुझ्यापाशी त्यानं जेवढा वेळ ठेवायला गेली तेवढी तू ठेवून घे, आणि जसं यम आला वापस मागाल तसं देऊन दे, असं म्हणत आहे कबीर साहेब, असं म्हणत आहे ज्ञानेश्वर महाराज. सगळ्या संतांनी एकच गोष्ट केली. आपण हा मूर्ख जे समजत नाही, सोपी भाषेत समजून सांगितलं, जर आपण त्यांचं पूर्ण वाचलं, त्याची बुद्धी लावली, समजलं, आपल्याला स्पष्टपणे समजून येते. काय गुरुची गरज नाही पडत. पण मुश्किल आहे, एखादा व्यक्ती राहते ज्याला समजत, जे साहित्यातून जे महत्वाचं आहे ते काढते. म्हणून गुरुची गरज आहे. याच्यासाठी गुरुची गरज आहे. स्पष्टपणे समजत नाही म्हणून, पण जर ज्याला समजलं त्याला गुरुची गरज नाही. स्वतः पूर्ण प्रकृती गुरु होऊन जाते. दत्तात्रय महाराज, श्री दत्तात्रय यांचे 24 गुरु होते. जे निसर्ग आहे, प्रकृती आहे, तिच्यापासूनच दत्तात्रय शिकले. तसं या ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या ओळीत म्हणत आहे, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगाराय निवांत शिनीसी वाया. सायास करिसी प्रपंच दिन निसी हरिसी न भजसी कौन्या गुणे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज तिसऱ्या गळव्यात म्हणत आहे, खूप प्रयत्न करत आहे. सायास करिसी प्रपंच दिन निसी, खूप प्रयत्न करत आहे, खूप श्रम करत आहे, प्रपंच दिवस रात्र करत आहे. हरिसी न भजसी कौन्या गुणे. काय गुण काय तो? जर हरीले भजत नाही आहे, काय कामाचा, काय लायकी आहे तुझी? असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे इथं, की त्यात गुण काय, त्यात लायकी काय, की तू बा हरीला भजत आहे, हरीला भजत नाही आहे, संसारातच लागून आहे. गोष्ट कशी आहे, गुण आपण त्यालाच म्हणू शकतो जो हरीपर्यंत घेऊन जाते. कोणती कला आपण त्यालाच म्हणू शकतो जे हरीला दाखवते. हरी नसन तर ते कला नाही, हरी दाखवत नसन ते कला नाही. तर ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात की गुण नाही आहे म्हणजे तू एवढा घुसलेला आहे की तू त्या फायदाच करून घेत नाही. आपण गुणाला काय समजतो, जे फायदेशीर आहे त्याला आपण गुण म्हणतो. अवगुण म्हणजे जे फायदेशीर नाही. आता तुमच्या फायद्यासाठी, समाजाच्या फायद्यासाठी
आहेच नाही, तू दुःखाची चर्चा करत नाही, तू वरवर तर करत आहे, ज्यानं काही जी केंद्रीय गोष्ट आहे, जे श्रम आहे, जे दुःख आहे ते दूर होत नाही, तर त्यात काय गुण, काय लायकी, काय हे समज, काय विचार, काय गोष्ट, काय कला. ते कला जर आपल्याला जी केंद्रीय गोष्ट आहे ते समजून सांगत नाही, ते काय कामाची. तबला वाजवत आहे, गाणं गात आहे, पण त्याच्यातून काही आपल्याला समजतच नाही, आपले दुःख कमी नाही होत आहे, कष्ट कमी नाही होत आहे, जे मला बेकार वाटत आहे ते दुःख कमी नाही होत आहे परमनंट, काय कामाचं. मनोरंजन हे खूप होते, हास्य हे खूप महत्वाचं असते जर त्याच्यात हरी असेल तर. आता मी इथं हसत नाही, ती गोष्ट वेगळी आहे, मी जोक काही मारत नाही. आता हे गोष्ट आहे, सिरियसनेस फालतू आहे, जे गंभीरता आहे ते फालतू गोष्ट आहे, काही कामाची नाही. काही करा, जीवनाला गंभीरतेने घ्या नाही लागत, आपले विचार आपल्याला स्वतःला गंभीरतेने घ्या नाही लागत. ज्याला हे समजलं की स्वतःला गंभीरतेने नाही घ्या लागत, काय कामाचा, हा काही कामाचा नाही आहे, गेलेली केस आहे, हा याच्या नांदी लागायचा नाही. ज्याला हे समजलं तो मुक्त होते. ज्याला हे समजलं हा गेलेली केस आहे तो मुक्त आहे. तर असं ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे की सायास करिसी प्रपंच निंदिसी हरिसी न भजसी कवल्या गुणे. तू दुःखमुक्तीची चिंतन करत नाही, दुःखमुक्तीला समजून घेण्याचं त्याचं लिखाण करत नाही, त्याला समजून घ्यायचं गणना करत नाही, कसं काय होणार काय नाही होणार, तर तू काय कामाचं. तर असं ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, तू हरीला भजत नाही, काय कामाचा, त्याचं काय गुण आहे, काय समज आहे, काहीच कामाचं नाही. तबला वाजवत आहे, खूप मोठा लोक म्हणत आहे, स्वर तू एवढे सुंदर काढत आहे, पण काही त्याच्या सुंदरताच नाही. सत्यम शिवम सुंदर, फक्त जे सत्य आहे ते शिव आहे, ते सुंदर, बाकी सुंदर नाही. किती काही दिसायला सुंदर जरी दिसत असं तरी ते सुंदर नाही, काय कामाचं. मास्तर तुम्हाला बकबक करत आहे, मास्तर तुम्हाला तुमची लायकी काढत आहे, तुम्ही उत्तर देऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या याच्यावर वाकून गेले, काय कामाचं. मास्तर शिव्या देत आहे, लायकी काढत आहे, हे देत आहे ते देत आहे, तुम्ही उत्तर देऊ शकत नाही, तुम्हाला तुमची मान खाली करून राहत आहे. या मान खाली न हो यावर कोणी उपाय सांगत आहे, ते तर काही ऐकत नाही. ते ते जर सांगत नसन, या मान खाली वरच्यावर उपाय सांगा, आणि ते जर उपयोगी पडत नसन तो उपाय, काय कामाचा. जे त्याच्यावर उपाय सांगत ते खरं समज आहे. मास्तर हे बोलत आहे इकडचं तिकडचं, तुम्ही का अभ्यास करून आले नाही, काही लिहिलं नाही, चुकीचं केलं, त्यातही तुम्ही चुकीची क्षेत्र निवडलं, ज्याच्यात इच्छा नाही, ज्याच्यात काही उपयोगिता नाही, मग वरतून मास्तर बोलत आहे. तर अशी गोष्ट आहे, ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, प्रत्येक गोष्टीत हरीला भेटण्यासाठी हरिनाम घ्यावं लागते, हरीला समजा लागते, प्रत्येक कामात हरी असलं पाहिजे, तेव्हा जो आपल्याला हरी भेटेल, तेव्हा जाऊन आपल्याला म्हणू शकतो आपण काहीतरी गुणवान, काहीतरी आपल्यात गुण आहे बा. नाही तर काय, जो त्या मास्तरच्या बोलण्याचे उत्तर देऊ शकत तो खरा आहे. अशी गोष्ट आहे, आपण इथं बोलू शकतो. या ठिकाणी पुढच्या कडव्यात म्हणत आहे ज्ञानेश्वर महाराज, सायास करिसी प्रपंच दिन निसी हरिसी न भजसी कवन्या गुणे. ज्ञानदेवा म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या कडव्यात म्हणत आहे की ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. आता एक गोष्ट महत्वाची आहे इथं, जे वर्णाश्रम धर्म आहे त्याला आपण बघू थोडं. पहिलं येते ब्रह्मचर्य, मग गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि मग संन्यास. जे समजदार झाले, ज्यांनी हे व्यवस्था निर्माण केली, त्यांचा इरादा पहा काय होता. ते तुम्हाला शिक्षा देत होते, ते तुम्हाला मारत होते, त्यांना काहीतरी बदला काढायचा होता, म्हणून त्यांनी ही व्यवस्था काढली. आता पाहू शकता की जे जिथपर्यंत आपल्याला दुःख होत नाही, दुःखाची जाणीव होत नाही, तिथपर्यंत आपल्याला ज्ञान समजत नाही. किती बकबक करत बसलो तरी समजणार नाही, जिथपर्यंत आपल्याला दुःख होत नाही, जिथपर्यंत आपण कबूल करत नाही की आपल्याला दुःख आहे. नाही तर कोणी म्हणते आम्हाला दुःखच नाही, आम्हाला काहीच बेकार वाटत नाही, काहीच नाही. एकही जर गोष्टीचं बेकार वाटत असं, ज्याला हे समजलं तेव्हा जाऊन हे होते. नाही तर कोणाला गरज नव्हती
वानप्रस्थ करायची, डायरेक्ट संन्यासाश्रम आणि ब्रह्मचर्य दोनच. गरज काय? जिथपर्यंत आपल्याला समजत नाही, जिथपर्यंत आपल्याला समजत नाही तिथपर्यंत दुःख भेटायला पाहिजे. दुःख स्वतःहून समजवते. दुःख भेटले, संन्यासी आला, साधू आला, बाबा सांगा काय आहे हे दुःख आहे, कसं दूर होणार, तुम्हीच सांगा, तुम्हीच सांगू शकता, काय करा, हे किती दुःखदायक आहे. ज्यांना हे वानप्रस्थ गिनप्रस्थ हे व्यवस्था निर्माण केली त्यांना दुःख भेटलं. आता ज्याला समजलं तो हे सोडून देते. ज्यांना बनवली ते दुश्मन होते, ते तुमचे सगळ्यात चांगले हितकर होते, जे तुमचा फायदा करणारे व्यक्ती होते, ते ज्यांना हे बनवले. समजलं आणि त्यांना हा नियम ठेवला, तुम्ही सोडू शकता, तुम्हाला काही असं अट नाही किंवा तुम्ही ते कधी बदलू शकता, कधी रूपांतरित होऊ शकता, याच्यात गोष्ट नाही. तर अशा ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज. आणि गोष्ट कशी आहे, आता बदला घ्यायचा ज्याला समजलं, आता म्हणाल की मग जग कसं चालन, जग कसं चालन, पृथ्वी कशी चालन, काय कसं चालन. तर गोष्ट कशी आहे, उदाहरण घेऊ शकता आपण, जे ज्ञानेश्वर महाराज खूप उदाहरण देते वेदव्यासांचं. सांगा बरं, जे पूर्ण महाभारत आहे आणि वेदव्यासचा संबंध काय? आपण म्हणसान की वेदव्यासानं ती लिहिली. मी म्हणतो जे पूर्ण महाभारत आहे ते वेदव्यासांच्या परिवारातच झाले. वेदव्यासांचे पोरं धृतराष्ट्र, विदुर, पांडू, त्यांचे पोरं पांडव, कौरव, हे जे पूर्ण जे महाभारत आहे ते त्यांच्या परिवारातच झाले. आता तुम्ही म्हणसान ते कहाणी खूप मोठी आहे, तरी विस्तारात सांगतो. तर गोष्ट अशी आहे की जे माता सत्यवती होती, त्यांचं शंतनू सोबत लग्न झालं. ते लग्न झालं, त्यांना पोरं झाले, ते पोरं मरून गेले, त्यांची कोण संतान नव्हती. तर वेदशास्त्रात त्या काळात म्हटल्याप्रमाणे त्यांना म्हटलं की जे भाऊ राहते त्यांच्यासोबत भावाची बायको लग्न करून व संतान उत्पत्ती करू शकते, असं तिथं विधान आहे. तर त्या गोष्टीला पाहून भीष्माला सांगितले, भीष्म तुम्ही लग्न करा यांच्यासोबत. भीष्मानं म्हटलं मी प्रतिज्ञा घेतली ना, मी माझ्या प्रतिज्ञा सोडत नाही, काही झालं तुटो काही हो, मी प्रतिज्ञा सोडत नाही. म्हणून तर त्यांनी भीष्म म्हटले जाते. तर त्या त्यांना केलं नाही. तर माता सत्यवतीनं सांगितलं की पराशर ऋषी होते, त्यांच्यासोबत मला एक लेकरू झालं, त्यांच्या तपोबलाने मला एक लेकरू झालं, पण माझं चारित्र्य भंग नाही झालं. तर त्यांना जे ऋषी झालते ते होते वेदव्यास. ते एका द्वीपवर झालते म्हणून त्यांचं नाव श्रीकृष्ण द्वापायन, सावळ्या रंगाचे होते म्हणून त्यांचं नाव श्रीकृष्ण द्वापायन. त्यांना बोलवलं, त्यांच्यापासून हे 3 जण निर्माण झाले, म्हणजे धृतराष्ट्र, पांडू, विदुर. तर या प्रकारे त्यांचं झालं. त्यांचं आपण उदाहरण घेऊ शकतो. काय झालं आता त्याच्यात? संन्यासी होते ना, हे थोडे होते. आणि वरतून सांगतो त्यांचा एक आणखी लेकरू होता, सुखदेव नावाचा, महर्षी सुखदेव. तर त्यांना प्रपंचातही नाही आहे ते आणि जगही चालत आहे. कशी गोष्ट आहे? प्रपंचातही आहे नाही, जगही चालत आहे, काय गोष्ट आहे? याच्यात असं दिसून येते ब्रह्मचर्य आणि संन्यासासोबत शारीरिक संबंधाचा काही संबंध नाही, त्यांच्यात फक्त विवेकाचा संबंध आहे. विवेक सांगत असन तुम्हाला संबंध बनवायचे आहे, बनवा. विवेक नाही सांगत असन, समज सांगत नसाल, परिस्थिती समज कशानं, परिस्थितीचं अवलोकन करून परिस्थितीला समजून आपली परिस्थिती काय आहे, इथं काय कसं चालू आहे ते समजून जे विवेक सांगत असेल, जे बुद्धी सांगत असेल त्याच्यानुसार करायचं. संन्यासाश्रम कृष्णाची एक कहाणी आहे. त्याच्यात म्हटल्या जाते एक दिवस एक ऋषी ते यमुनेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर आले. इथे कृष्णाला माहीत पडले. देवी रुक्मिणीला कृष्णाने सांगितले, देवी तिकडे ऋषी आलेले आहे, त्या ऋषींना तुम्ही जेवण नेऊन द्या. पण संयोगानं काय झालं, त्या दिवशी यमुनेला आलता पूर. तर कायच करावा, देवी कृष्णापाशी गेली. कृष्णाला म्हटलं, स्वामी इथं पूर आलेला आहे, काय म्हणा.
कृष्णाने म्हटले की सांग, यमुनेला सांग की जर मी ब्रह्मचारी असेल तर मला जागा दे, देवीला जागा दे. तर देवीनं म्हटलं, बा मनातल्या मनात म्हटलं असं, आता ते कहाणी काय ते आता मनानं सांगत थोडी. देवीनं म्हटलं असं, बा हा माझ्यासोबत राहते, याचं काय आहे, मला सगळं माहित आहे, हा ब्रह्मचारी कसा. म्हटलं नाही. देवी गेली तिथं, देवीनं यमुनेला सांगितलं, यमुनेनं जागा दे. आता काय बघा, तर या ठिकाणी असं दिसते की ब्रह्मचर्य हे म्हणजे शारीरिक संबंधावर आधारित नाही, वीर्य रक्षेवर आधारित नाही. फालतू गोष्ट बनवून टाकली की बा वीर्य रक्षा करा लागते, हे करा लागते, ते करा लागते. ते असं घेणं नाही. जे ब्रह्मचर्य आहे ते ब्रह्मात आचरण करणं. ब्रह्मात आचरण करणं म्हणजे मी जो आहे, स्वतःचा भाव आहे तो खतम करणं. मी इथं हावच नाही, माझ्या ज्या फालतू इच्छा आहेत त्याला खतम करणं. जे शरीर आहे, शरीर स्वतःचं काम चालवा, बुद्धी स्वतःचं काम चालवा. मी जो आहे तो गेला, कधीचा गेला, असं ज्याला होते तो आहे ब्रह्मचारी. लहानपणापासून जास्तीच्या इच्छा न करणाऱ्या, समजून, कधी कधी काय होते, हे जे मी विधान म्हटलं जास्तीची इच्छा न करणं, कधी कधी माणूस खूपच कंजूस होऊन जाते, किंवा नाही हाही करत नाही, हाही करत नाही, हाही करत नाही. हे बरोबर विवेक ठेवणं, कोणती गोष्ट गरजेची आहे कोणती गोष्ट गरजेची नाही, याला म्हणते जास्तीची इच्छा न करणं. जे गरजेचे आहे, शरीराले घटक, न्यूट्रिशन, जे मूलभूत घटक आहे ते गरजेचं आहे, पोषण ते गरजेचं आहे, ते देणं, याच्यात काही गोष्ट नाही. पण तुम्ही त्याला चिप्स देताय, हे देताय, ते देताय, आणखी गोष्टी खाऊ घालत आहे, बाहेरचं बिनकामाचं खाऊ घालत आहे, त्यात काय, याचा असा अर्थ निघते. आता जो समजला तो या प्रपंचाच्या याच्यातून सुटून जाते. ज्ञानेश्वर महाराज तर इथं हे जे म्हणत आहे की जे ब्रह्मचर्य आहे ते काय म्हणते तर शरीरात नाही, ते विचारात आहे, मनात आहे, समजण्यात आहे. ज्याला समजलं तो ब्रह्मचारी, ज्याला नाही समजलं तो प्रपंचिक. तुटेल धरणे प्रपंचाचे, जे दुःख आहे ते सुटून जाणार उल्लक आहे. विवेकानं जे योग्य आहे ते करा. बायांसाठी असंच आहे, कारण काय केलं इतिहासात, माणसांना बायांले गुलाम बनवून ठेवलं. काही अशी गोष्ट नाही, बाया संन्यास घेऊ शकत नाही अशी गोष्ट नाही. बाई संन्यास घेऊ शकते, संयोग झाला तर झाला, नाही झाला तर नाही झाला, काय फरक पडते. तर अशा ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, प्रपंचाचे धरणे सुटन, हरी ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. ज्याला हे समजलं, हेच हरिजप आहे. मी जरी इथं गाणं म्हणत नसेल, मी जरी इथं अभंगाचं तालात म्हणत नसेल, पण याचा एक न एक शब्द जो या क्षणाला म्हणत आहे तो हरिजपच आहे. जो समजून सांगत आहे, जो दुसऱ्याच्या हितासाठी सांगत आहे, तो हरिजपच आहे. जे मला भेटलं ते मी तुमच्या पुढे पोचवत आहो, त्याला हरिजप म्हटलं जाते. तर अशा प्रकारे आपले हरिजप या ठिकाणी संपतात. बोला राम कृष्ण हरी, बोला पुंडलीनाथ महाराज की जय, बोला ज्ञानेश्वर महाराज की जय, बोला तुकाराम महाराज की जय, बोला संत श्री एकनाथ महाराज की जय, संत श्री सावता माड़ी की जय, संत श्री चोखोबा महाराज की जय, सब संतन की जय.